आपल्या चॅनलला जोडल्या गेलेल्या सर्व दर्शकांचे मी ॲस्ट्रोपंडित श्रीपाद नाईक मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण आपल्या वार्षिक राशी भविष्याच्या मालिकेमध्ये कर्क राशीचे राशी भविष्य बघणार आहोत 2026। तर बघा, कर्क राशीच्या मंडळींना 2026 हे वर्ष कसं असेल, त्यांच्यासाठी कोणते महिने लाभकारक असतील आणि कोणत्या महिन्यांमध्ये विशेष काळजी त्यांनी घ्यायची आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी नोव्हेंबर महिन्याचे कर्क राशीचे राशी भविष्य आपण बघितले नसेल तर ते राशी भविष्य बघून योग्य त्या संधीचा फायदा आपण घ्यावा, कारण कर्क राशी नोव्हेंबर 2025 हा महिना सुद्धा आपल्यासाठी खूप लाभकारक आहे। त्यामुळे ती व्हिडिओ अवश्य बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबूया। तर बघा, कर्क राशी वार्षिक राशी भविष्यवाणी 2026। तर कर्क राशीच्या लोकांचा विचार केला असता ही लोक कुटुंबप्रेमी, भावनिक आणि कुठेतरी संवेदनशील आपल्याला पाहायला मिळतात। त्यांना समोरच्याच्या भावना सुद्धा पटकन कळतात आणि ते त्या भावना मनावर घेऊन त्याला योग्य ते सल्ला, योग्य ते मार्गदर्शन करून त्याच्या लाईफमध्ये सुद्धा कुठेतरी महत्त्वाचा पॅरामीटर स्वतःला हे करतात। त्यानंतर आपण विचार केला तर दुसऱ्यांची काळजी घेणं, त्यांना मदत करणं हा त्यांचा नैसर्गिक गुणधर्म असतो। कला, लेखन, संगीत व्यक्त करणाऱ्या गोष्टीत त्यांना एक वेगळी सृजनशीलता असते आणि दुसऱ्यांची काळजी घेणं हा त्यांचा जसा महत्त्वाचा पॉईंट असतो तसं जास्त गर्दीत गोंधळात राहायला अशा लोकांना आवडत नाही आणि निवांत स्वतःच्या लोकांमध्ये रममाण होणं अशा लोकांना आवडतं। आणि अशा या कर्क राशीचे वार्षिक राशी भविष्य आज आपण बघणार आहोत। तर कर्क राशीसाठी हे वर्ष तसं बघायला गेलं तर खूप सुवर्ण संधी आपल्याला बऱ्याच चालून येतील या वर्षामध्ये। त्यातल्या त्यात आपण विचार केला तर जून ते ऑक्टोबर हा पिरियड आपल्यासाठी खूप अनुकूल असणार आहे, कारण गुरुदेव आपल्या राशीमध्ये उच्चीच्या अवस्थेमध्ये त्या पिरियडमध्ये येतील आणि बाकीचे सर्व ग्रहांचा आपण या वर्षामध्ये विचार केला असतात एक फक्त जलतत्व नावाच्या राशीमध्ये स्थिर असणारे शनिदेव सोडून बाकी सर्व ग्रहांचं राशी परिवर्तन आपल्याला या 2026 मध्ये बघायला मिळणार आहे। शनिदेव सोडून सर्व ग्रहांचं राशी परिवर्तन होईल, त्यात गुरुदेवांचं 3 राशीमध्ये राशी परिवर्तन होईल। याचा आपल्या राशीवरती कुठेतरी भरपूर सकारात्मक परिणाम यावर्षी आपल्याला पाहायला मिळेल। गुरुदेवांचं राशी परिवर्तन त्यातल्या त्यात आपल्या मिथुन राशीमध्ये सुरुवातीला असेल, त्यानंतर कर्क राशीत असेल, त्यानंतर सिंह राशीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर त्याचा गुरु गोचरानुसार आपल्यावर काय परिणाम होईल हे सगळ्यात आधी आपण जाणून घेणार आहोत। तर सुरुवात करूया कर्क राशी 2026 चे राशी भविष्य। तर गुरु सर्वात आधी आपल्या मिथुन राशीमध्ये म्हणजे आपल्या व्ययस्थानामध्ये विराजमान असतील आणि व्ययस्थानामध्ये विराजमान असणारा गुरु हा आपल्यासाठी परदेश गमनासाठी उत्तम संधी आपल्या हातामध्ये देईल, कारण जूनपर्यंत म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे हे 5 महिने गुरु आपल्या व्ययस्थानामध्ये असणार आहे। त्यामुळे नवीन कामे आपण हातात घ्याल, बॉस किंवा वरिष्ठ तुमच्यावरती लक्ष ठेवून असतील, म्हणजे सकारात्मक डायरेक्शनने मी बोलतोय की लक्ष ठेवून तुमच्यावर असतील आणि तुमची ट्रान्सफर एखाद्या चांगल्या ठिकाणी होऊ शकते, डिपार्टमेंट सुद्धा बदलू शकते यावर्षी आणि पदोन्नतीचे सुद्धा चांगल्या संधी आपल्याला या पिरियडमध्ये पाहायला मिळतील। विशेषतः जानेवारी ते फेब्रुवारी हे जे 2 महिने आहे, जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यांमध्ये आपल्याला खर्च जास्त दिसेल। घरातील गरज, वैद्यकीय खर्च किंवा प्रवास, आपले भरपूर प्रवास घडतील त्याच्यात आपला खर्च, असे बरेच खर्च आपल्याला या 2 महिन्यांमध्ये दिसतील। त्यानंतर 11 मार्चला गुरुदेव जे आहे हे आपले वक्री अवस्थेमधून आपल्या मार्गी अवस्थेमध्ये येतील। त्यानंतर आपल्याला आपले खर्च कमी होताना दिसतील आणि कुठेतरी आपण बचत कराल आणि त्या बचतीचं जून नंतर आपल्याला फायदा होईल। जुन्या कोणत्याही गोष्टी आपल्याला ह्या पहिल्या 5 महिन्यांमध्ये उकरून काढायचा नाहीये। जोडीदारांच्या भावनांचा सुद्धा आपल्याला आदर करायचा आहे, तर हे वर्ष आपल्याला शांत जाईल। सिंगल असाल तर कुणी जुना व्यक्ती परत आपल्या संपर्कामध्ये या 5 महिन्यांमध्ये येऊ शकतं, जोपर्यंत गुरुदेव आपल्या व्ययस्थानामध्ये विराजमान आहे। व्ययस्थानामध्ये विराजमान असणाऱ्या गुरुची दृष्टी आपल्या चतुर्थ स्थानावरती पडेल, त्यामुळे घरामध्ये वास्तू वाहनाचे सुद्धा योग या वर्षामध्ये बनलेले आहे। यावर्षी आपली एखादी वास्तू जर आपण विचार करत असाल अनेक दिवसांपासून तर आपली वास्तू सुद्धा होईल। वाहन योग सुद्धा आपल्याला या वर्षामध्ये संपूर्ण वर्षभर तसा बनलेला आहे, त्याचा आपण पुरेपूर फायदा घ्या। अचानक
खर्च जरी आपले वाढले तरी ते खर्च कुठेतरी सकारात्मक डायरेक्शनमध्ये आपल्याला वळवायचे आहे यावर्षी, याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. कुठेतरी काही गोष्टी आपल्यासाठी अनप्लॅन असतील ह्या वर्षामध्ये, पण त्या अनप्लॅन असणाऱ्या गोष्टीसुद्धा कुठेतरी सकारात्मक डायरेक्शनमध्ये आपल्याला एखादं वास्तुवाहन सौख्य घडवून आणेल आणि घरामध्ये सुखशांती लाभेल. फक्त सुरुवातीचे 3 महिने जानेवारी ते मार्च या 3 महिन्यांमध्ये आपल्याला विशेष काळजी घेणे बंधनकारक असेल. त्यानंतर गुरुदेव जून महिन्यामध्ये आपल्या कर्क राशीमध्ये येणार आहे, म्हणजे आपल्या लग्नस्थानामध्ये जून महिन्यात 2 जूनला गुरुदेवांचं राशी परिवर्तन होईल आणि 2 जून ते 31 ऑक्टोबर या कालावधीमध्ये कर्क राशीमध्ये उच्च अवस्थेमध्ये गुरुदेवांचं हे राशी परिवर्तन असेल. तर गुरुदेव कर्क राशीमध्ये असताना आपल्याला अनेक नोकरीच्या सुवर्ण संधी मिळतील. म्हणजे नोकरी आपल्याला चांगल्या ठिकाणी लागलेली असेल ती तोपर्यंत जूनपर्यंत, आणि कुठेतरी सेटलमेंटचे योग या जून ते ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये बनलेले आहे. गुरुदेव कर्क राशीमध्ये विराजमान असतील. गुरुदेवांची सप्तम दृष्टी आपल्या विवाह स्थानावर पडेल, त्यामुळे विवाहासाठी सुद्धा सुवर्ण काळ, म्हणजे जे विवाह इच्छुक मंडळी आहेत त्यांच्यासाठी नवीन आपल्याला स्थळे येतील आणि त्या स्थळांमधून कुठेतरी आपला विवाह निश्चित होईल. यासाठी जून ते ऑक्टोबर हा काळ फार अनुकूल असेल. त्यानंतर व्यापारी वर्गासाठी सुद्धा हा काळ अनुकूल असेल. पार्टनरशिपसाठी सुद्धा हा काळ अनुकूल असेल. जून ते ऑक्टोबर या पिरियडमध्ये आपल्याला अनेक संधी येतील. त्या संधींचा पुरेपूर फायदा घेणं आपल्याला बंधनकारक असेल. गुरुदेवांची नवम दृष्टी आपल्या भाग्यस्थानावर पडेल आणि भाग्यस्थानावरती शनिदेव विराजमान आहे. तर भाग्यस्थानावरती शनिदेव विराजमान असल्यामुळे आपल्याला शनिदेवांचे आतापर्यंत थोडेसे नकारात्मक फळे आपल्याला मिळत होती, ते कुठेतरी आपल्याला सकारात्मक मिळायला सुरुवात होईल जून ते ऑक्टोबर या पिरियडमध्ये. कारण शनिदेव आपल्या नवम स्थानामध्ये असल्यामुळे आपल्या वडिलांच्या तब्येतीची काळजी विशेषतः आपल्याला या वर्षामध्ये घ्यायची आहे. वडिलांच्या तब्येतीमध्ये सुधारणा आपल्याला जून ते ऑक्टोबर या काळामध्ये दिसेल, जेव्हा गुरुदेवांची नवम दृष्टी या आपल्या नवम स्थानावरती पडणार आहे. त्यामुळे वडिलांची तब्येत कुठेतरी आपल्याला खालवताना दिसू शकते. त्यामुळे वडिलांचं मेडिकल चेकअपसुद्धा आपण यावर्षी करून घ्या. त्यानंतर जर का त्यांची तब्येत कुठेतरी खराब असेल, म्हणजे पहिल्यापासूनच काहीतरी त्यांना एखादा आरोग्य रिलेटेड समस्या असेल, तर त्यामध्ये सुधारणा होताना जून ते ऑक्टोबर हा कालावधी उत्तम असेल. त्यानंतर गुरुदेवांची पंचम दृष्टी आपल्या शिक्षण आणि संततीच्या घरावरती सुद्धा पडते. त्यामुळे आपल्या पंचम स्थानावर ही दृष्टी ही खूप मोठा शुभ संकेत आपल्यासाठी म्हणता येईल. शिक्षणासाठी सुद्धा अनुकूल काळ आहे. ज्या लोकांना चांगल्या कॉलेजला नंबर लागत नसेल त्यांना कुठेतरी ह्या जून ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये कुठेतरी पॉझिटिव्ह रिझल्ट्स पाहायला मिळतील. त्यानंतर संततीसाठी सुद्धा उत्तम काळ हा जून ते ऑक्टोबर असा संतती योग आहे तुम्हाला या जून ते ऑक्टोबरच्या पिरियडमध्ये. त्यामुळे योग्य या महिन्याचा आपण फायदा घ्यायला पाहिजे. जून ते ऑक्टोबर आपल्यासाठी अनुकूल काळ आहे. भागीदारीमध्ये जर आपण काम करत असाल तर कुठेतरी लिखित करार करूनच केलेली भागीदारी आपल्याला ह्या वर्षामध्ये बंधनकारक असेल. त्यानंतर पैशाशी रिलेटेड आपण विचार करत असाल तर धनस्थानामध्ये आपले केतुदेव विराजमान आहे. त्यामुळे धनस्थानामध्ये विराजमान असणारे केतुदेव आपल्याला हे सांगतायत की ह्या वेळेस आपल्याला पैशाकडे इमोशनल वेमध्ये न बघता प्रॅक्टिकल वेमध्ये बघायचं आहे आणि योग्य ती गुंतवणूक या वर्षामध्ये आपल्याला करून घ्यायची आहे. त्यासाठी अनुकूल काळ हा आपला म्हणता येईल. हे पूर्ण वर्ष त्यासाठी अनुकूल आहे. त्यानंतर अविवाहितांना विवाहाच्या उत्तम संधी मिळतील. मी तुम्हाला यावेळेस सांगितलेलंच आहे. जून ते ऑक्टोबर त्यासाठी अनुकूल काळ असेल. त्यानंतर गुरुदेवांचं राशी परिवर्तन 31 ऑक्टोबरला आपल्या द्वितीय स्थानावरती होईल. गुरुदेवांचं हे राशी परिवर्तन आपल्या द्वितीय स्थानामध्ये झाल्यावरती कुटुंबामध्ये स्थैर्य नांदणार आहे. कुटुंबामध्ये स्थैर्य आपलं व्यवस्थित नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांमध्ये कुठेतरी नांदेल. पण त्याआधी जानेवारी ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये आपल्याला कुटुंबामध्ये वादविवादाची शक्यता आहे. कुटुंबामध्ये कुठेतरी कलेश होऊ शकतात, तसे योग बनलेले आहे. त्यामुळे आपल्या वाणीवर कुठेतरी कंट्रोल करणं आपल्याला गरजेचं आहे. ही स्थिती आपल्याला नोव्हेंबर आणि डिसेंबर यानंतर आपल्याला सुधारताना दिसणार आहे. तर त्याची आपण विशेष काळजी यामध्ये गरजेची आहे. त्यानंतर आपलं कर्ज असेल तर हा काळ कुठेतरी परतफेडीचा काळ म्हणून आपण म्हणू शकतो. नोव्हेंबर आणि डिसेंबर
तर नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यामध्ये आपण कर्जाची परतफेड करून आपलं कर्ज नील करण्याचे योग इथे बनलेले आहे. कौटुंबिक आपली समजूतसुद्धा तेव्हा वाढेल. भावनिक आणि स्थिर निर्णय आपण या 2 महिन्यांमध्ये घ्याल आणि वर्षाच्या अखेरीस स्वतःवर आपला खूप विश्वास वाढणार आहे. त्यामुळे योग्य, मी जे करतोय ते योग्य आहे हा जो भाव आहे हा तुमच्या मनामध्ये कुठेतरी वर्षाच्या शेवटी होताना दिसेल. फक्त आपल्याला रागामध्ये कोणतेही निर्णय घेणे टाळायचे आहे आणि कुणावरही सहज विश्वास ठेवायचा नाही आहे. या गोष्टी आपण केल्या तर आपल्यासाठी कुठेतरी फ्रुटफुल रिझल्ट मिळतील. आणि पूर्ण वर्षभर आपण विचार केला असता आपल्याला पाण्याचे म्हणजे आपण सेवन भरपूर करायचे आहे. भरपूर पाणी आपल्याला यावर्षी प्यायचं आहे. हे विशेष काळजी या वर्षामध्ये आपल्याला घ्यायची आहे. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला असता राहू आपल्या अष्टम स्थानावरती विराजमान आहे आणि राहूची सप्तम दृष्टी आपल्या द्वितीय स्थानावरती पडते. त्याच्यामुळे दातांशी रिलेटेड, डोळ्याशी रिलेटेड आणि पोटाशी रिलेटेड आपल्याला कोणता ना कोणता आजार जडू शकतो. त्यामुळे विशेष काळजी आपण या वर्षामध्ये घ्यायची आहे. एखादी शस्त्रक्रिया होण्याचे योग सुद्धा आपल्यावरती या वर्षामध्ये बनलेले आहे. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला आपल्याला ह्या वर्षामध्ये देण्यात येत आहे. त्यानंतर शनिदेव नवम स्थानावर विराजमान असल्यामुळे आपल्याला आपल्या वडिलांच्या तब्येतीची विशेष काळजी घ्यायची आहे. आणि चतुर्थ स्थान आपलं जे आहे हे आपल्या आईचं स्थान आहे, आपल्या कुटुंबाचं स्थान आहे, त्यानंतर प्रॉपर्टीचं स्थान आहे आणि वाहन आपलं एखादं तुम्ही खरेदी करणार असाल तर त्यासाठी सुद्धा उत्तम काळ हा होईल. कारण कर्क राशीमध्ये उच्चीचे गुरु आणि चतुर्थ स्थान आपलं, जिथे पण गुरु उच्चीचे असतात म्हणजे आपल्या लग्नस्थानावरती गुरु उच्चीचे पाहायला मिळतील. आणि नॅचरल आपलं जे 4th हाऊस आहे ते आपलं कर्क रास तिथे येते नॅचरल 4th हाऊसच्या हिशोबाने. म्हणजे आपल्या कालपुरुषाच्या कुंडलीचा विचार करताना हे चतुर्थ भाव येतो. तर चतुर्थ भावामधले सगळे चांगले फळ आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे वास्तू वाहनाचे उत्तम योग या वर्षामध्ये बनलेले आहे. एवढंच मला यामध्ये सांगायचं आहे. त्यानंतर वर्षाच्या शेवटी 5 डिसेंबरला केतू आपल्या लग्नस्थानावरती येतील आणि राहू आपल्या सप्तम स्थानावरती येतील. तर यावेळेस आपल्या पार्टनरसोबत कुठेतरी खूप जास्त अटॅचमेंट डिसेंबर या महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि तेव्हा आपण कुठेतरी अति आध्यात्मिक होण्याची शक्यता आहे. आणि केतू आपल्या प्रथम स्थानावरती आपल्याला हे सांगणार आहे की आपलं भौतिक जग सोडून कुठेतरी आपल्याला अध्यात्माची जोड आपल्या जीवनामध्ये देणं गरजेचं आहे. असा सल्ला आपल्याला केतू या प्रथम स्थानामध्ये आल्यावर 5 डिसेंबर नंतर देईल. त्या हिशोबाने आपल्यासाठी तो अनुकूल काळ असेल. आपल्याला उपायांच्या दृष्टीने विचार केला असता आपल्याला ओम नमः शिवायचा जाप हा प्रत्येक सोमवारी करायचा आहे. प्रत्येक सोमवारी आपल्याला शिवलिंगावरती दूध अर्पण करायचं आहे असा सल्ला आपणास देण्यास येत आहे. आणि हे वर्ष सूर्याचं वर्ष असल्यामुळे, अंकशास्त्रानुसार हे सूर्याचं वर्ष असल्यामुळे आपल्याला ह्या वर्षी हे वर्ष एकदम पटकन जाताना दिसेल. म्हणजे 2025 हे जितक्या वेगाने गेलं त्याहीपेक्षा वेगाने 2026 हे वर्ष आपल्याला जाताना दिसणार आहे. सूर्याचं हे वर्ष असल्यामुळे सूर्याला जल अर्पण करणं हा प्रत्येक राशीसाठी उत्तम उपाय असणार आहे. त्यामुळे हा उपाय सुद्धा तुम्हाला या ठिकाणी देण्यात येत आहे. बाकी भगवान शंकर भगवान आहे त्यांची आराधना करणं आपल्याला अनिवार्य आहेच. त्यामुळे त्याची आपण विशेष काळजी घ्यावी. आणि वर्षाच्या सुरुवातीला मंगळ आपल्या उच्चीच्या अवस्थेमध्ये सप्तम स्थानामध्ये विराजमान असेल तेव्हा आपल्याला करिअरमध्ये भरपूर संधी वर्षाच्या सुरुवातीच्या पहिल्या महिन्यामध्ये सुद्धा मिळतील. पहिल्या आणि दुसऱ्या महिन्यामध्ये भरपूर संधी आपल्याला मिळतील. पण आपल्या पार्टनरकडून कुठेतरी ॲग्रेशन आपल्याला पाहायला मिळेल. कारण मंगळ उच्चीच्या अवस्थेमध्ये सप्तम स्थानावरती विराजमान आहे. त्यामुळे अशा अवस्थेमध्ये आपले पार्टनरसोबत वादविवाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विशेष काळजी घेणं आपल्याला वर्षाच्या पहिल्या 2 महिन्यांमध्ये बंधनकारक असेल. तर अशा पद्धतीने कर्क राशीचे वार्षिक राशी भविष्य मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला अवश्य लाईक करा आणि कमेंट अवश्य करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.